काय त्यांची अवस्था होती वरती आल्यावर त्यांना काय ती काय येडवणूक करत होती. त्यांना काय केलं आधी एक म्हातारी वयस्कर होती, त्यांना तर मी शिवी दिली. म्हणजे अंगावर ते यायचं इकडं तुम्ही बाहेर निघा म्हणलं तुम्ही. आणि त्यांना काय केलं, वर आम्ही ढकलून वर बसवलं आणि पुन्हा हे काढायला चालू केलं. मग त्यांची ती एक जणाची बायको होती, पोरं होती. मग ती अजून पुन्हा डबल वाढण्यापेक्षा त्यांना आम्ही आपलं बाहेर काढलं. पण आम्ही ती एक 4-5 ड्रायव्हर आम्ही आपलं ते काढायचं काम केलं. ड्रायव्हर आत पडले होते का काय झालं? नाही, ड्रायव्हर बाहेर आलते. ड्रायव्हर आणि ती साईडचे 2 जण ते आलते बाहेर. काय वाटतंय कशाची चूक असेल, काय झालं असेल? आता ड्रायव्हरचा ती ताबा सुटला आणि तिथं कटडा असता तरी बी जगू शकली असती. कटडा बी नाही, ती ताबा सुटला. ती काय उन्हाची जळ आणि झोप पीप लागली असेल. ह्याच्या अगोदर इथं असे अपघात घडलेत का? हो, घडलेत ना. मागल्या महिन्यात एक झालता. पाठीमागल्या 1 महिन्यापूर्वी एक कोथिंबीरची गाडी, एक 400 फूट पाठीमागे एक दुसरी विहीर आहे. त्या विहिरीत कोथिंबीरची गाडी रात्री 1 वाजता गेली. पण त्या विहिरीत पाणी नसल्यामुळे तो ड्रायव्हर वाचला. त्या विहिरीला बी कटडा नाही. किती वर्षापासून तुम्ही या गावात राहताय? जन्मनंच माझं म्हणजे इथं म्हणजे पहिल्यापासून ह्या गावात आहे. बरं. आणि हा रोड कधी झालाय, काम कसं झालंय असं वाटतं? 4-5 वर्षात हे रोड झालेला आहे. आता आम्ही इथं पाहिलं तर कुठेही त्या ठिकाणी सावधानतेचे फलक नाही आहे किंवा काही ठिकाणी अरुंद रस्ता आहे, काही ठिकाणी मोठा रस्ता आहे. म्हणजे काम कसं झालंय? 5 वर्षा रस्ताच वाटत नाही. ती दगड समजून उसकटलाय रस्ता. कशी वाहनं चालणार आणि काय होणार. आणि हिथं आता टर्न आहे, तर इकडे महिम रोड आहे. ह्या कॉर्नरला त्याला उलट होऊनच बघायला लागतंय. अजून घटना होणार इथं काय ना काय. काहीच नाही हो, काहीच नाही. आता कुणाला बोलायचं, तर आपण तर कोण बोलायचं काय व्हायचं असं होतं. काय इथं वाटतंय तुम्हाला शासनाकडून? शासनाकडं पीड बेकर झालं पाहिजे. तर म्हणजे जिथं पाहिजे तिथं करा तुम्ही. सगळ्या जागला पीड बेकर केलं तर वाहनं बी चालू शकणार आहे. हायवे बनवलाय, पण जिथं गरजेचं आहे तिथंच पीड बेकर पाहिजेच. आता 3 ठिकाणी धोकादायक आहेत. अलीकडे आता इथं त्याने कंपाऊंड करायला पाहिजे त्याला. ती लोखंडी प्लेटा मारल्या तर वाहन त्याला धडकून तिथं तर थोडं तर वाचल ना, असं होते. जिथं अपघात झाला ज्या विहिरीपाशी, तिथून एक 50 फूट वर उंचीला म्हणजे असं डाऊनिंग आहे. त्या डाऊनिंगच्या दोन्ही बाजूला एक 40-45 फूटचं अशी म्हणजे खोल आहे. म्हणजे डाऊनिंगला त्याला त्यांनी लोखंडी बॅरिकेड जी लावतात रोडला, ती सुटकी लावली नाही. म्हणजे ह्याला कुठं तर जबाबदार शासनच आहे. शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी प्रशासनाकडून विळूच्या बांबूचा कठडा तयार केला जातोय. हो. तर काय नेमकं ह्या विळूच्या कठड्याचा बांबूचा आणि त्याचा काय म्हणजे आता करणार घेऊ, पण मेल्यानंतर करून काय उपयोग आहे हो? नाही, आता करणार घेऊ. ती 4 दिवसात करणार. आता तुम्ही समजा यायला लागली मीडियावाले म्हणले होते, आता दाखवणार आहे तुम्हाला आम्ही आता करणार आहे 4 दिवसात ही. पण आज ती जीव येतोय का? आता कसं जी गेलेला त्यांचा जीव तरी येऊ शकत नाही. पण इथून पुढे बी अपघात होऊ नये त्यांनी काय तर दक्षता घेतली पाहिजे.